आपण 2026 मध्ये जगतोय. इथिओपिया 2019 मध्ये जगतोय. पण जगात एक असा देश आहे जो 115व्या वर्षात जगतोय आणि त्या देशाचं नाव आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरिया जगापेक्षा वेगळं कॅलेंडर वापरतो. याला जूचे कॅलेंडर म्हणतात. उत्तर कोरियामध्ये सामान्य ग्रेगोरियन कॅलेंडर चालत नाही. 1997 मध्ये उत्तर कोरियाने स्वतःची कालगणना सुरू केली. ही पद्धत त्यांचे संस्थापक किम इल सुंग यांच्या जन्मावर आधारित आहे. किम इल सुंग यांचा जन्म 15 एप्रिल 1912 रोजी झाला होता. त्यामुळे उत्तर कोरियासाठी 1912 हे जूचे पहिले वर्ष मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथील वर्तमानपत्रांवर आणि अधिकृत कागदपत्रांवर दोन्ही तारखा लिहिल्या जातात. आधी जूचे वर्ष आणि त्यानंतर जागतिक वर्ष. या कॅलेंडरनुसार त्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे 15 एप्रिल, ज्याला सूर्याचा दिवस डे ऑफ द सन असं म्हटलं जातं. या दिवशी किम इल सुंग यांची जयंती साजरी केली जाते. या कॅलेंडरचा मुख्य उद्देश म्हणजे उत्तर कोरियाची जुनी विचारधारा म्हणजे स्वावलंबन जगाला दाखवणं. तर उत्तर कोरियामधील कॅलेंडरची ही पद्धत तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणार गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.